हे अगं चल उसात. नको बाया पान खा जाऊ त्याला. अगं चल. अहो काप त्याला पान नको बस एवढं. तुला यायचंय का नाही? नको चला. अगं तू आज ती महाग लागली एक तर. नको अहो पान खा जाऊ त्याला. चल. आता कुठं उसात अजून वेळ आहे चला. अगं चल ग. अगदी म्हातारा ऐकतच नाही. आई कर भया ऐका ना माणूस कापताय की पान हो. अगं मम्मी ती माझ्या नवऱ्याचा बाप आहे म्हणजे माझा सासरा आणि तू माझ्या सासऱ्यासोबत पळून चालली वय. अगं थांब की. अगं काय तुझ्या एकटीला संसार आहे वैथवा. पुरगी मागे अगं लागली की. थांब. अगं लागू दे पोरगी आणि पोरग तिकडे मरू दे. आता आपण दोघं फक्त जगायचं आणि मरायचं आपण एकामेकासाठी. चला. हे थांब, थांब, थांब. इकडे वळ इकडे वळ इकडे वळ. अहो पोरांचं काय. अगं पोरं मरू दे. तुझी पोरगी तुझ्यासाठी मेली, माझं पोरग माझ्यासाठी मेलं. बरं चला कुठं आता फक्त जायचं. आपण दोघं एकमेकासाठी जगायचं. चला किती महाग आली. इथं कसं उसात. लगेच वय उसात. अगं चल बाया. बरं चला. इकडे इकडे कसं उसात. अहो, चला की. आई चला. अयो हे तर निघून गेली. माझ्या नवऱ्याला काय सांगू. माझ्या आईचं आणि तुमच्या बापाचं दोघांचं गुदी गुदी पॉक पॉक होतं म्हणून आता मी तर मरली. हुडकाय लागल मला. कुठे गेले. व्हायला काय बातम्या तर यायला लागले ते या मुलाच्या सासूबर मुलाचा बाप फरार, दोघांचं होतं अनैतिक संबंध. त्याच्या ह्यांना कोणाबर लपडी करावी ती बी कळाना. अवघड झालंय. का रे तुम्ही इथं आहे वय. काय तुझ्या माग काय कुत्र बित्र लागलंय. दमखा दमखा बाळा जाचीन बिचीन एक तरला का मला काय घालीचं कोण पोरगी देत नव्हतं. कशी बशी मिळाली. दमका पाणी बिणी नको तुला. अहो काय तुम्हाला सांगायचं. अजिबात काय सांगू नको. जिंदगी गेली तुझ्या ऐकण्यातच. तुझं कसं असतं माहित आहे का. हे बघ माझं एकट्याच नाही, ह्या जगातल्या प्रत्येक नवऱ्याचं काय माहित आहे का, बायकांचं ऐकण्यातच जिंदगी गेले ते. बर असू द्या. तुम्ही ना सगळ्या गावापासून ऐका म्हणजे तुम्हाला लय बरं वाटेल. माझं तुम्ही कुठं ऐकता तेव्हा. असू द्या. अगं हे कान असलं तुझं ऐकून ऐकून काय काय तुझं असं काय सांगून सांगून सांगणार आहे. भाजीला त्याला नाही, त्याला घेऊन या. घरी त्याला साखर नाही, साखर घेऊन या. आज चपात्याला पीठ नाही, पीठ घेऊन या. उद्या मीठ नाही, मीठ घेऊन या. अहो, हेच सांगणार आपलं तो. काय सुद्धा नाही हो. तुम्ही आपल्या घरचा ही पर्सनल मॅटर आहे. पर्सनल मॅटर. हा मला माहित आहे की तू पर्सनल काय सांगणार आहे. हा काय काय. माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याचं नामक्याचं कधी कधी पॉक पॉक आहे. मैत्रिणीला नवरा सोडून निघून गेला. दुसरं काय असणार आहे. तसं नाही सांगणार मी आता तुम्हाला. तुमच्या बापासोबत माझी आई फरार झाली. काय सांगते या? कोणाची आहे. हा माझी आई आणि तुमचा बाप. कळलं का आता. कळलं का. आणि खरं खरं मी माझ्या सख्या डोळ्याने बघितलंय. दोघं पळून गेली. पाखरा कसं फडाफडा केले. अगं गेली असते ने ती ऑलिम्पिक जवळ आले ती पळत असते आणि तुला वाटलं असेल गेली पळून. ऑलिम्पिकला काय त्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता काय दोघांनी. दोघं फुर. लाज वाटाय पाहिजे तुझ्या आईला. मला का मी तर देवा समान समजतो. कुशाला माझ्या बापाला घेऊन पळून गेली. तुमच्या बापाला लाज वाटाय पाहिजे होती. माझ्या आईला लाज दिली होती सोडून. तुमच्या बापाला होती का नव्हती. हे बया आता तुझ्या आईनं माझा बाप काढण्यात काय अर्थ राहिला नाही. शा दुईच्याक नाही मस्तकात दगडार. ज्या वयात नातवांना प्रेम करायचं त्या वयात जर आजीनं आजोबा प्रेम करत बसली तर गाव नाही वे थोकायचं तोंडाव आपल्या. आता राहिलंय वय जा की गावात एक चक्कर मारून ये म्हणजे कसं काय मस्तपैकी सेंट लागतोय तोंडाला बघा. बरं एक काम कर. कुठं पळून गेली ती. अगो लय हुडाकली व त्या उसात लय हुडाकली मी. उसात गेली ती. हो ह्यांना म्हातारपणी बी बरा ऊसच गावला. एक काम कर. चर्चा नको. गावातली 4-2 माणसं गोळा करू. बसू. त्यांच्याशी बोलू. कसं आहे माझ्या बापाचा आणि राजा भाऊचा जवळचा संबंध आहे. कसं असतं ह्या मॅटर मध्ये लय आवचं भाव करून उपयोग नाही. आपण राजा भाऊला गाठू काय असेल देऊन. तुम्हाला पहिलं सांगत होती किती कालवा करताय गावभर. 4 माणसांनी ऐकलं असेल अजून. कालवा करू नको. तू जा मी करतो काय करायचं ते. तू त्या उसाच्या आसपास बघ कुठं दिसते ते का आणि मला फोन कर. जातो. हो निघ. चांगला पराक्रम केला बापान तुमच्या. चांगला पराक्रम तुझ्या आईने बी केला. बरा माझाच बाप गावला पळवून पोलीस गेला. सुद्धा माझी आई ठेवली नाही. काय सांगायचं पळू पळून नेलं माझ्या आईला. तुझ्या आईला किती माझा आहे ते आम्हाला माहिती आहे. तो सांगायची गरज नाही. राजा भाऊ कुठं गावला आता. अनुभव हा बोला. उसात कसला आवाज येतोय व? काय तर वेगळाच आवाज येतोय. बघायला पाहिजे. आईला रोजच माझ्या उसात काय ना काय रोज चालूच असतं सारखं. होय बघायचं का चला. बघू बरं.
अगो काय तर वेगळाच आवाज येतो. आईला कोण हाय काय? बघू बरोबर होता चला चला थोडा आत चला की. नका लय मोठा आवाज येतोय. काय बायाचा ह्याचा आवाज येतोय का? लय मोठा आवाज येतो. काहीतरी दिसतंय गाड्या. हो या राजाभाऊला सांगायचं का जाऊन? राजभाऊला सांगावं लागन. हा झाला बघ, चला चला. झाला तिकडं. आता तुमची पोरगी पळून गेली त्याला मी काय करू? आणि कसं आहे माहितीये का, ज्या पोराबरोबर पळून गेली ना तो पण चांगल्या घरचा पोरगा आहे आणि दोघं सज्ञ नाही ती. नाही मी काय करू शकत नाही. काय मला त्यात अजिबात ओढूच नका तुम्ही. काय काय आहे ना तुमचं तुम्ही मिटवा. आणि सगळ्यात महत्वाचं दोघं सज्ञ नसले ना काय त्या दोघांचंच ऐक तू. आणि अजिबात तुम्ही त्यांना काय वेगळा विचार करू नका आणि धमकी द्यायला जाऊ नका. कळलं का? काय दोघांचं जर वय बसत असतील ना तर गपगुमाने दोघांचं लग्न लावून द्या. कशा दोघांच खोडा घालताय त्यात? हा बघा हा ठेवा. काय झालं? काय आहे, सगळी गावातली राताळी मला सगळी मिटवावी लागते. ती पोरगन पोरगी गेलेत पळून हा आणि त्याचं मिटवायला आलंय माझ्याकडे. त्यांची लग्न पण मीच ठरवा आणि मिटवा पण मीच. काल गेलेली वय. हा काल गेलेली पोरग वय. काय माहिती आता फोन आलाय मला. बरं माझा आहे का राजाभाऊ? हा तुम्ही आहे गावातला प्रथम नागरिक. बर तुमच्याकडे ह्यासाठी आलोय हा की रोज माझ्या उसात काय ना काय गोळ चाललेला असतो. बर ही तुम्हाला सांगायचंय का नाही गावाला समजून, का सगळी माझ्या उसातच लपडी? आता मला तर असं वाटायला लागलंय मी ह्या गावाचं नागरिक होऊन किंवा गावात राहूनच मी हे केलाय, गुन्हाच केलाय. जी कोण येतंय ते मलाच सांगतंय. आता ते पण मीच बघायचं का? अहो पण मग तुम्हाला सांगणार ना. आता एक काम करा. हा तुम्ही म्हणताय हा. ना उसात तुमच्या गोंधळ होतो या, हो असं काय वाटलं हा. डायरेक्ट गोट घालायचं बाहेरनी. काय आता त्याशिवाय पर्याय नाही. गोटच घालायचं, तिकडे टाळकी फुटू द्या नाहीतर पळू द्या. हाय तशीच. आता पण हो काय ह्यांना इचरा हा सोनभाऊला. ना. आम्ही तिकडून दोघं जण येत होतो, उसात कसला तरी आवाज येत होता. येत होता ना. हो अहो, अजिबात विचार करायचा ना. आवाज येत होता. वेगळा आवाज येत होता ना. अहो पण एखादं जनावर बिनावर असलं आवाज येणार नाही ना. म्हणून फक्त तर खुसफुस. म्हणतोय. पण ती एकाच बाय माणसागत आवाज येत होता. एक काम करा, हा तुम्ही दोघं आता परत जावा हा आणि असं चांगलं मोठं गोट बघा हा आणि टाका उसात. बराबर निघतंय बाहेर काय आहे ती. होय. काय जावा परत मला काय चला, फोन आला की सोनभाऊ जावं काहीतरी लागेल. बंदोबस्तच लाव. जावा. काय राजाभाऊला सांगायला आलो. आणि राजाभाऊने गोटं मोठं आपल्याला बघा बरं का? सांगायला लावलं या. आला सगळंच मीच करायचं. पोरांची लग्न पण मीच ठरवायची, लग्न पण लावून द्यायची मी आणि लपडी पण मिटवायची मी. अवघड आहे. होय होय हो आले उसत तर मग गुदी गुदी. अगं, तुला कळतंय का? अगं ती बघितलं तर नुसतं काय ही गावातली लाताळी सगळी मिटवावी लागतात. अगोदरच कुठानं केलं ना सर पडेल. कुठं जाऊ का आता इकडं? हा तुम्हाला करून फसलोय आम्ही. काय करून फास? गावचं सरपंच. अरे नाही व्हायचं मला. काय अवघड झालंय सगळं. वगैरे सगळं हे मिटवा ते मिटवा. आमक्याचं लपडं तमक्या बरोबर पळून गेलं, ही तिकडे उसात घुसलं, ती तिकडे रानात घुसलं. सगळं मीच बघायचं का? तुम्ही जे एकदा पळून जा म्हणजे या गावची 7:30 निघून जायला. अहो चांगल्या घरातली माणसं होय. चांगलं मग आता काय झालं? माझं घरानं काय वाईट आहे का? कोण म्हणलं? न हाय का? हा हाय का मला सांगा. नाही अजिबात नाही. माझं म्हातार बर माझ्या बायकोची आहे. हा गुदी पॉक. काय सांगतो? अहो काय तुम्हाला सांगायचं आहे? घातली गेली पळून दोघं बी. दोघं पण पळून गेली होय. अहो मी म्हणतो जाऊन दे की, हा पण कमीत कमी कळायला पाहिजे की आपलं नातं गोत काय कळतं का नाही. आता मला एक प्रश्न पडला. हा तुझा बाप हा तुझ्या सासू बरोबर पळून गेला. हो आता ती जर समजा उद्या परत घरी आली हा मग तुझी सासू तुझी आई लागणार हा हा आहे का नाही? हो हा? आणि माझी बायको माझी बहीण हा. म्हणा की. हा, मग काय तर. अहो काय बोलताय राजा भाऊ, ही काय चेष्टेचा विषय आहे का? चेष्टेचा विषय नाही हा? पण ज्याची त्याला कळलं पाहिजे रे. अहो नालायक झाली दुनिया. हा? तुम्हाला सांगतो राजा भाऊ, इतकं चाटाळ पण असं असं वाटतंय का तुम्हाला? अहो कशाचं काय, म्हातार सारखं आहेच मी शिवताव देऊन तुमचं. अहो, असू दे की, पण या जगात देवतांना नाती गुती कशासाठी केली ती? माणसांना जर तुम्हाला जर तुमचं नातं कळत नसेल, तुमची बहीण कळत नसेल, तुमचा भाऊ कळत नसेल, तुमची वहिनी कळत नसेल, तुमची जर ननंद भाऊजय जे काय जी नाते गोटी येण येवाय जर असल्या गोष्टी जर तुम्हाला कळत नसेल तर ह्या वासनेला काय आग लावायची का? तीच सांगतोय. आता एक काम करा. हा काय गेल्यात ना पळून, जाऊ दे तिकडच. कुठे जाऊ द्या राजा भाऊ, हा गेली तरी उद्या मला तोंड जावाय जागा आहे का? अरे पण मग मी काय करू? काय त्यात काय तोडगा काढायचं सांग. मला सांगा,
माझा बाप हम्म. कोणाचा मित्र आहे कोणाचं म्हणजे माझाच मित्र आहे बाबा. हाय का नाही हो. आता तुम्ही एक काम करा काय करू? तुम्ही गाड्या माझ्या बरोबर चला हा. तुम्ही 4 गोष्टी त्याला आपण फोन करू किंवा काहीतरी करू हं. ती सकट पाहुण्याचा ऊस आहे का बर. तिकडे जाताना पूनमनं बघितली ती अयो अरे लका मी तर त्याला वेगळंच सांगितलं. कुणाला मी म्हणलं टाक गोट टाक म्हणलं. ते म्हणला उसात कसला तरी आवाज येतो या. हा. मी म्हणलं चांगलं गोट टाक. शाबास पाठिया आता मला काय माहिती तुझ्या म्हातारीने गोंधळ केलाय म्हणून. फोडून द्या टाळकी त्यांची आता काय फोटो द्या काय आहे एक आता. काम करा हा. सकट पाहुण्याला फोन करा बर. आणि त्यांना फोनवर सांगू नका त्यांना म्हणा अलीकडे या हा. आपण त्यांच्याबरोबर 2 गोष्टी बोलू हा. आणि मग त्यांना बी घेऊन जाऊ बर. आणि त्यांना उसातनं बाहेर काढू हम्म. आणि जे काय असेल का नाही हा. आपलं जागच्या जागा मिटवू जाकली मोठ 1.25 लाखाची आता मिटवायला मी काही येत नाही बाबा. तुमचं तुम्ही मिटवा. अहो पण ते तुमच्या शिवार जत्रा ऐकणारच नाही मला अवघडच आहे आता. म्हणजे ही मी गावचा सरपंच होऊन मी चुकच केली असं वाटायला अहो, लागलंय मला. काय बेकार जेव हा. पण चला नाहीतर आभरून तोंड दावा जागा राही नाही 4 गावात बरं करू का फोन सकट पाहुण्याला फोन करा नाही तर पळत चला तिकडे लांब जर नसती फोन गेली. करतो बाबा. काय हॅलो त्याला म्हणा त्या घरापाशी या एकट्या घरापाशी या आपण म्हणा. सांगतो की मी. हॅलो त्याने म्हणा कोण नसताना कोणाला त्या सोनभाऊला आणू नका तुम्ही एकटेच या नाही धर बोलतो तूच बोल. नाही तुम्ही बोला तुम्ही अरे हॅलो म्हणतोय तर पुढचं बोलतोय. बोला बोला म्हातारा सारखंच कसं चाटाळतो. हॅलो लपडाय सांगू नका फक्त काय करा म्हणा एक अर्जंट काम आहे झालं तुझं? हो झालंय झालं झालंय का? हा? हो. हॅलो आणि त्या ह्याला बी लावू नका म्हणा ऊसापाशी तू म्हणा एकटा येत अर्जंट काम आहे सकट पाहुणं अजून 2-4 घ्या आणि चांगलं ढेकळा फिकून मला उसात काय तिकडे. बिघाडलाय का काय अरे मग तू बिघडलाय का? तुझा? बिघडलाय का? बोलू दे तरी मला. बोला तुझ्या नादाने फोन लावायचे सरला थांब. हॅलो हा सकट पाहुणं गेला का उसापाशी? नाही दगडी हातात घेतले तू. अजिबात दगडी मारू नका. काय आहे ते जनावर आहे मोठं उगाच अंगाव बिंगाव यायचं. एक काम करा ते अलीकडे रानातलं घर आहे का नाही तिथं या. हा सोनू भाऊला पण घेऊन या. चालतं पाठदिशी या. लय महत्वाचा काय विषय आहे. तू भावला नाही का म्हणा ते द्या कटवून तिकडेच बरं काय करायचं ते कर बाबा. या तिथं. हा आलो ठीक आहे ठेव. झालं का झालं जा. चला फाटकीर ना म्हणजे मी पाहिजेच वय. अहो तुमच्या शिवार ऐकतोय ते. अवघडच आहे. हो कुठे ठोसत आणून ठेवलंय खाजवतंय सगळं. चला की लवकर. येडे बिडे आहे का काय तू थांब की वाजा अंधार पडू दे की आणि कोणी बघितल्यावर बरं असू द्या. थांबवायची इथंच बरं. इथंच बसून राहा. बस इथं टेक खाली गप. काय काय येऊन चुकी कापलं. तिकडं आवाज कसा येते बघ. आईला सोन भाऊ हा राजाभाऊचा फोन आलता कशाला बोलावले हो त्यांनी परत माघारी? बघू इथणार अरे का हो एवढं गडबडीने? तिथं अर्धा तास त्या एकट्या घरापाशी वाट बघत बसलो या हा म्हटलं आता तुम्ही काहीतरी तिकडे उसाकडं कोटाना केला असेल अहो ते उसात काहीतरी शिरले ते राजाभाऊने सांगितलं होतं आता. अहो, कशाचं काय शिरलंय न काय तवा मग सुन भाऊ हा बोला तुम्ही एक काम करा इकडे या. ते पुढे ती टाकी दिसते का हा त्या टाकीपाशी राजाभाऊचा मोबाईल राहिलाय आणू आधी हा तेवढा बघा बरं आहे का जावा आणि माघारी येऊ नका तिथं थांबा आम्ही आलो तिकडं कसं आहे गावात ह्या कानाचं त्या कानाला नको म्हणून मी आपलं सोना भाऊला हा. कटवून लावला हा. आता जे काय ते आपण घरातली माणसं आहे बरोबर. बरोबर आहे. उघड उघड हा. तुमच्या ऊसात दुसरं तिसरं कोणी नाही मग माझा बाप हा. आणि माझी सासू हम्म. गुदी गुदी पॉक पॉक अहो काय कुठाना वाढलाय मला बी माहित नव्हतं मी आपलं रानात होतो हम्म. बातम्या बघत होतो मोबाईलवर तेवढ्यात बायको पळत आली आणि म्हटली तुमच्या बापानं कुठाना केला हा. म्हणलं काय झालं म्हणली बाईच्या आईला घेऊन पळून गेला मग म्हटलं माझ्या बापाने एकट्यानं कुठाना केला ना त्यात तुझी आई बी सहभागी आहे बरोबर आहे. मग हो का काय हा. करू नका माझा बाप तुमचा मित्र आहे का नाही हाय की राजाभाऊ नंतर जर कोणाचं ऐकत असेल तर तुम्ही असता बरोबर आहे. हा. तुम्ही दोघं माझ्यावर चला हा. त्याला ऊसातनं ओढून बाहेर घ्या हम्म. पद्धतशीर गोड बोलून घ्या ह्या गोष्टी काय चांगल्या आहेत का अजिबात नाही. ह्या कानाची त्या कानाला व्हायला नको हा. लोक थुकत्याला तोंडावर आपल्या आपलं झाकली नाही, लाखाची. तुझ्या. हा. बरोबर नाही, का? नाही नाही आणि जोडदार कोणाचा आहे? नाही आमच्या पण तोंडावर थुकू दे. हा मग उद्या तुम्ही 4 माणसात गेल्यावर म्हणली तुम्ही जर बसला असता तोऱ्याने बोलायला लागलो एखादा माणूस फाटते तुम्हाला जर तोंडा मांडला की तुम्ही लय शेण आहे तुमचं जोडदार नाही त्याच्या बिनबाला घेऊन पळून गेला हाय का तुमच्या आहे का तोंड दावा जोडदारात जागा राहील का तुम्हाला बरोबर आहे बरोबर आहे. राहील का सगळं पाहुणं अजिबात नाही. बरं झालं फोन केला राजाभाऊ नाहीतर दगड डोक्यात बसली असती. हा ना की फोडा की माझ्या बाबा यार, तू डोकं थोडा उशिरा या पाहिजे होता. मग कामच कपडे होतं पुढले बरोबर असते कामच त्यांच्या. होतं. काय? हा. चला पाटकीनं आपण ते आजचं नाही का मोंटी 4 दिवस झाले की उसात कोण नाही कोण आहेच. अवे ती बाकीचं जाऊन द्या मरण द्या आम्हाला काय करायचं या ते तुमचं तुम्ही ते गावचं सरपंच आणि तुम्ही बघून घ्या
ती सरपंचाची पोर आहे ती. नाही नाही म्हणजे आम्ही सरपंच झालो ही चूक केली का आम्ही? चूक तुम्ही नाही केली, पोरांना केली. हा पोरं तुमच्या नावाखाली सकट पाहुण्याच्या ऊसात जाते ती. काय गरज आहे का मी म्हणतो? आता एक लय काम तू कर. एवढी मस्ती येते तर एखादं तुम्ही लॉजिंग खोला गावात. नाही नाही लॉजिंग नाही. एखादा आता ती माझा ती मळशीतला ती हे आहे का नाही ऊस आहे का नाही तिथं पाठीच लावतो. ते तुमचं तुम्ही काय करायचंय ते हा. करून घ्या, आम्हाला बाकीचं सांगू नका. आम्ही काय तेवढ्याच राहिलो नाही. गावानं काय करा, ग्रामपंचायतीला जो निधी येतो का नाही, ही गावातली पोरं पुरी जी दुसऱ्यांच्या ऊसाची जाते ती का नाही, बर. त्यांच्यासाठी ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायतचं स्पेशल एखादं लॉजिंग खोला कुठेतरी मारा नाव बर. आणि सगळी जत्रा माहिती का नाही असली कोण टाका तिथं. कोंडून टाका ना, ही वासनेनं हापापलेली बंद करा त्या लॉजिंग मध्ये नेऊन, आणि काय करायचं ते करून द्या. पण हे नाही, असलं लोकांच्या ऊसात कुठं बरं ती नको. जाऊन द्या. एक एवढं काम करा. भाषण हा. ठोकतो इथं तेवढ्या वेळात तुझा बाप जाईल कुठेतरी निघून. चला होत्याचं नव्हतं होऊस तर हा, चला चला. आपलं. तिकडे हा. एवढा त्याच तवय राजा भाऊ. अरे बापाने तुझ्या हाती केलंय आता मला काय सांगतो. अहो बाप नाही ह्यो. कुठे गेले तू सगळी काय ह्या पुढच्या कटात आहे ते. या इकडे. ए थांब थांब ऐका आता तुझा बाप कसल्या चालीचा आहे तुला माहितीये. हो तुम्ही दोघ जण जर बसला का हं. नाही सरी सरीने तो साहस निघल पुढं. रांगण आवला त्याची सशावाने कधी ह्या सरीत ना त्या सरीत रांगून जाईन कळणार नाही. अरे तू पण त्याचीच अवलाद आहे. हा काय एक काम करा तुम्ही दोघ जण जाऊन तिकडे बसा. मी बराबर लाडी गुडी लावून हं. दोघांना बाहेर घेतून तिथं आणतो. काय चालतंय. काय असेल तुम्ही जाऊ. लवकर या. हो आला आता काय बरं या म्हाताऱ्याचं नाव. हा, बापू. बापू ए बापू बापू ए बापू. अरे कोण नाही इकडे. चल ये बाहेर बाहेर ये. मला माहिती आहे ये चल. नको भिवू द्या. चल ये 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 बाहेर ना. अरे नाही कोण ये बाहेर. राजभाऊ तू कसं काय आला इकडं? कसं काय माझी लाका माझ्यापासून काय लपून राहतील का ह्या गोष्टी. हा कोणी बघितलं नाही ना? अजिबात कोणी बघितलं नाही. एक काम करा हिथं कुठं बसलाय उसात दिवसभर मोच्चराने फोडलं. फोडलं ना. एक काम करा चला तिकडं चला. अरे पण कुठं? कुठं काय नाही ना तुला काय करायचंय. तुझा तुमची अडचण दूर झाली म्हणजे बास का नाही काय. बरोबर हा? चल. चालतंय चल चला की आता. पोराला माहित नाही ना हा पोराला. सकट पाहुणं हो जोड ऊसातनं बाहेर काढली वाटतं. काढलेलं दिसते. नाही नाही आपण इथंच गप दबा धरून बसू. म्हाताऱ्यानं मला जर बघितलं का त्याला पळा सुद्धा कळणार नाही. आली ती लपून बसा. ए बापू चल बसा. कुठं तिकडे उसात बसलाय इकडे बस. इथं बापू ये राजभाऊ इकडे. नाही तुटत बस. नाही मी बसू का नको. हा बस की बस. हा? चांगलं आहे राजभाऊ. नाही नाही बापू हा. मला एक सांग एवढं सगळं चालू होतं तुमचं दोघांचं. हा. कोणाला थांगपत्ता कसा काय लागला नाही बरं. हा? ते गपचीप आपलं सुमडीत कुंबडी करायचं सवय आहे मला. सुमडीत कुंबडी. कोणाला अरे. सांगितलं कोण हो म्हणेल का? जेव्हा पोरगी बघायला गेल तू का नाही हा. तेव्हाच मला वाटलं होतं यो बापू काहीतरी घोळ करणार. करणार. खाली बस. अयो तिथं बस. बस काय तिथं. म्हणजे राजा तू केसाने गळा कापलाय माझा. बसा बनके. इथं. मी नाही. राजा भाऊ बसा खाली. हा? खाली बस. नाही नाही, मी नाही राजा भाऊ. बसत. नाही नाही मी नाही उभा राहा. बसत. एक काम करतो आता मी जातो थांबा. पुरी लावून देतो पुरीला. पुरीला राहू द्या. हा तुम्ही थांबा इथं. ही कसं आहे आता हे तुमच्याशिवाय मिटणार नाही. बर. लाज वाटाय पाहिजे की लाज. बरं कोण आहे नात्यान तुमची? कोण? ही कोण आहे तुमची नात्यान? खाली बस खाली बस. बस इथं. गेली ना पण गोटाच खाली इथं. जावाय शेजारी. बस खाली. बसा. नात गोत काय कळतं का नाही? हा लाज वाटाय पाहिजे लाज. ही कोण आहे माय नात्यानं? सासू. तुम्ही कोण आहे? बाप. इनी वयाच वय गुदी गुदी पोक पोक. हा गाव ना गाव तोंडात शेण टाकायला लागलं की. अहो नातवांना लपडी करायच्या वयात जर तुम्ही आजाना आजी लपडी करत बसला तर काय आदर्श घ्यायचा पोरांना नाताच्या? हा काय घ्यायचा आदर्श. असला आदर्श घ्यायचा का म्हातारपणी पळून जायचा. होय मामी. अव तुला काय काम नाही का? आम्ही चालू होतो लांब तिकडे मुंबईला पळून. कांटा दिन म्हणायचं नाही बाप आहे. मुंबई काय माझ्या उसात आहे काय. हा होय रे. मामी अव ज्या वयात राव लेकीचं लग्न चांगलं लावून दिलंय, लेकीला चांगलं सांभाळायचं,
लेकीचा संसार चांगला कसा होईल हे बघायचं राहिलं आणि तुम्ही जर लेकीच्या घरात जर अशा जर आडकाट्या टाकायला लागला तर तुमच्या लेकीचा संसार चांगला होईल का? होईल का? तुमचं झालं गेलं. हा बिचार सगळीकडे तीच करते. अहो सगळे करतात म्हणूनच तुम्हाला बघितलं का सांगतोय. कसं तोंडावर करून नाही बोलतोय नाही अजून? पोरा, तू म्हणतोय ते मला सगळं पटतं, पण तुझं लग्न झालं, तुला आधार झाला. अरे पण त्या बिचारीला बी आधार नाही, मला कोणाचा आधार नाही. आम्ही म्हणलं म्हातारपणी एक दोघाला एकमेकाचा आधार होईल, अहो. म्हणून आपलं मी आधार दिला. मी काय म्हणतोय माहित आहे का, आधाराचा विषय नाही. हे असला आधार असतो का? अहो, याला आधार म्हणत नाही तर छिनाल पण म्हणतात. आणि याच्यामुळे काय होतं माहितीये का, समाजात मेसेज वेगळा जातो. काय काय आदर्श ठेवणार आहे तुम्ही लोकांसमोर? बारक्या पोरांसमोर काय आदर्श ठेवणार आहे सांगा बरं तुम्ही? अहो तुमचं झालं काय 4 दिवसात तुमची हाडकं मसन वाट्याला जातील. पण उद्या राव माझी पोरं बाळ आहे ती, उद्या त्या पोरा बाळांना 4 माणसात समाजात गावात राव तोंड दावा जागा आहे का? त्यांना मला सांगा, त्यांना काय आदर्श घ्यायचा? त्यांना वाटव जरी गेलं तरी लोक तिरक्या नजरेनं बघणार ते. अरे ह्याचा आजा आणि ह्याची आजी गेली पळून. आजा कुठला तर बापा काढला, आजी कुठली तर आई कुठली. काय त्यांना उत्तर द्यायचं? हे तुमचं झालं गेलं, क्षणिक सुख झालं, पण त्यांना भविष्य पडलंय पुढं. अख्खं आयुष्य त्यांच्या पुढं पडलंय आणि अख्खं आयुष्य त्यांना समाजाला, गावाला, तालुक्याला जिथं जाईन तिथं मित्रमंडळीला त्यांना तोंड द्यायचंय. त्यांना काय करायचं? हा हाय का उत्तर? आता आता का तोंड पाडून बसलाय? नाही राजे भाऊ, हा सगळं मला पटतंय तुमचं, बर. पण मला सांगा, वय म्हातारं झालंय, मन म्हातारं होतंय का? अव मन म्हाताऱ्याचा विषय नाही. वय जरी झाला असलं तरी ज्या गोष्टी ज्या वयात व्हायच्या का नाही त्या गोष्टी झालेल्या असते त्या. पण आता आहे ना, आता तुम्हाला ह्या वयात तुम्हाला आहे ना आधाराची गरज असते, ना की नाजायज प्रेमाची. विषय असा आहे की आता तुम्हाला नातवंडावर प्रेम करायचं असतं, की त्या नातवंडावर खेळायचं असतं. त्यांना तुमच्या तरुणपणातल्या काय गोष्टीतून त्यांच्यासोबत शेअर करायच्या असतात, त्यांना मनसोक्त बोलायचं असतं. अहो हेच प्रेम असतं नातवंडांचं. त्यांना खरी गरज आता आजी आजोबाची आहे. आणि त्या वयात जर तुम्ही जर त्यांच्या पुढे जर असा आदर्श ठेवचाल ना तर भविष्यातली तरुण पिढी बिघडल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही जर असं वागायला लागला तर ही आजकालची नातवंड ह्या वयात बिघडायला वेळ लागेल का? सांगा मामी तुम्हीच. त्यामुळं ही जी चूक केली ना तुम्ही, आता झालं गेलं, पण हिथंच थांबवा. तुम्ही तुमच्या मार्गाने, तुम्ही तुमच्या मार्गाने. कळलं? चुकलं आमचं, जावं आम्हाला माफ करा. बघा, परत नाही आम्ही असं करणार. असलं काय सुद्धा डोक्यात आणा का. लोकांना तुमच्याकडून आदर्श घेतला पाहिजे. बरं तुम्ही जर असंच बिघडला ना तर लोक आपल्याला नाव ठेवू द्याल. कळलं ना? आणि झाले का राजाभाऊ, तुमच्या पाया पडून सकट पाहुणं झालेली गोष्ट काय आपल्या चौकातच राहू द्या. कोणाला काय बोलू नका. झाकली मुठ 1.25 लाखाची. तुमची बी माफी असू द्या. तुमच्या ऊसात हे आला अवला दे, पण जाऊ द्या, आता झाले त्यांची, त्यांना चूक कळली. नाही राव, पण बाप्पू अपेक्षा नव्हती तुमच्याकडून एवढी. जाऊ द्या, झालं ना, काय आता झाले सांगितलं झाले. ना, सगळं झालं, सांगितलं त्यांना. हा? असू द्या, जाऊ चुकलं द्या. आमचं पडलं. चला चला. जावा बॅग बिगी न्या. आणि द्यायचं घरीच जावा. माझ्याकडे. काय? हा चल तू चल माझ्या बरं. नको, आता मी तुझ्या बरोबर फिरून वैतागलोय आता. जा. बरं का राजाभाऊ, हा काय होतंय माहित आहे का, ह्या गोष्टी आहेत का नाही, ह्या गोष्टी आजकाल समाजात लय वाढत चालले. ते काय होतंय माहितीये का, बारकी बारकी पोरं ती मोबाईल मध्ये बघते. ती मोबाईल मध्ये म्हातारी माणसं ती रील्स बनवते, ती कुठे व्हिडिओज टाक, असंच कर, हाय फ्रेंड्सच करत बसते ती. नाही, विषय कसा आहे, अहो प्रेम करायला एक वय असतं हो, पण त्या वयातून आपण गेल्यानंतर आपल्याला खऱ्या प्रेमाची कधी गरज असते? बरोबर की. आपल्याला खऱ्या आधाराची गरज असते, त्यावेळेस प्रेमाची गरज नसती. पण ह्याला प्रेम म्हणतात का? हे? वासना म्हणतात ना. हे वासना आहे सरासर हो. हा? जाऊ द्या, पण ह्याच्यामुळे काय माहित आहे का, तरुण पिढी लहान मुलांवर ह्याच्यामुळे परिणाम होतोय. बरोबर. तरी कुठेतरी थांबलं पाहिजे. काय चालतंय चला, तुमचं बी आपलं खरा इथं असू द्या. चालतंय. चला. पिशव्या घेऊन जा त्यांच्या घरी. हो, नेतो हा, ना, काय निघ. करू. आता जाऊ दे बाबा, मार तू पडी हितच आता. जाऊ दे, काय करायचं ते करू दे, वैताग आला.